बऱ्याच दिवसांपासून वॉर्ड क्रमांक 194 पासून अनेक वाद सुरू होता आणि अखेर 194 वॉर्डवरून सुरू असलेल्या शिवसेना मनसे वादात शिवसेनेनं बाजी मारली आहे। ठाकरेंचे निशिकांत शिंदे यांना 194 मधून उमेदवारी निश्चित झालेली आहे। उद्धव ठाकरेंनी त्यांना एबी फॉर्मही दिलेला आहे। तर शिंदे सेनेच्या समाधान सरवणकर यांच्या विरोधात आता ठाकरेंचा शिलेदार उभा असणार आहे। आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे आहेत। तर बघा 194 वॉर्डसाठी मनसेचे संतोष धुरी देखील इच्छुक होते, मात्र यामध्ये आता शिवसेनेनं बाजी मारलेली आहे आणि शिवसेनेचे निशिकांत शिंदे यांना 194 वॉर्डमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून अपडेट जाणून घ्या। गिरीश, आता अखेर 194 वॉर्डमधून शिंदे सेनेच्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। काय अपडेट्स आहेत? प्रभादेवी येथील वॉर्ड क्रमांक 194 ठाकरे गट आणि मनसेमध्ये वाद सुरू होता। यामध्ये मनसेकडून संतोष धुरी इच्छुक होते, तर ठाकरे गटाकडून निशिकांत शिंदे जे सुनील शिंदे यांचे बंधू आहेत ते इच्छुक होते। अखेर ठाकरे गटाला ही जागा मिळाली असून निशिकांत शिंदे यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। यामुळे आता जे संतोष धुरी जे मनसेचे आहेत ते संदीप देशपांडे यांचे अत्यंत जवळचे आहेत। त्यांची कुठेतरी नाराजी आता त्यांना नाराजीला सामोरं जावं लागेल। याशिवाय संतोष धुरी यांना उमेदवारी मिळावी यासाठी संदीप देशपांडे यांनी देखील प्रयत्न केलेले होते। नाराजी त्यांनी नक्कीच धन्यवाद गिरीश सविस्तर माहितीसाठी। तो पाहतोय मुंबईतल्या प्रभादेवी तर शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना असा एक संघर्ष आपल्याला आता बघायला मिळणार आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी निशिकांत शिंदे यांना एबी फॉर्म दिलाय।